महापालिका प्रशासनानं धडक मोहिमेअंतर्गत 8 कोटी रुपयांच्या मिळकत कर थकबाकीपोटी रेल्वे प्रशासनाच्या मिळकतीवर नळ कनेक्शन बंद करण्याची कारवाई केली आहे। यासह मंगळवारी शहरातील विविध ठिकाणच्या मिळकतदारांच्या थकबाकीपोटी 5 गाळे व 1 कार्यालय सील करण्यात आलं आहे। तसंच उत्तर कसबा पेठेतील 6 मिळकतदारांवर नळबंद कारवाई करण्यात आली आहे। उत्तर कसब्यातील गवंडी गल्ली येथील 3 सार्वजनिक नळ बंद करण्यात आले आहेत। ही माहिती पालिका आयुक्त आशिष लोकरे यांनी दिली आहे। सोलापूर महानगरपालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मिळकत कर विभागाचे अधीक्षक युवराज गाडेकर यांच्या माध्यमातून विविध पथकाद्वारे थकबाकीदारांच्या मिळकतीत सीलबंद आणि नळ कनेक्शन तोडण्याची कारवाई मोहीम राबवण्यात येत आहे। आज शहरात मंगळवारी दिवसभरात रेल्वे लाईन, विजापूर रोड, सोरेगाव, होडगी रोड, औद्योगिक वसाहत, मंत्री चंडक विहार यासह उत्तर कसबा परिसरात कारवाईची मोहीम राबवण्यात आली। सोलापूर शहरात कारवाईची मोहीम कर संकलन विभागाचे अधीक्षक युवराज गाडेकर, सहाय्यक कर संकलन अधिकारी प्रदीप करणकोट, श्रीनिवास लिंगराज, चन्नप्पा मेत्रे, विजयकुमार करली, नितीन परदेशी, अमोल पवार, जयवंत फुटाणे, दिलीप भोसले, वसुली लिपिक इंगवले यांच्या पथकाकडून राबवण्यात आली आहे।